उसनी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। उसनी धरण उद्या दुपारपर्यंत प्लसमध्ये येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे। सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। घाटमाता तसेच पुण्यात तुफान मुसळधार पाऊस होत आहे। या विक्रमी पावसामुळे उसनीवरील अनेक धरणं भरली आहेत। आज सकाळच्या अपडेटनुसार वडस धरणामधून 4000 क्युसेक, चिल्हेवाडी धरणातून 3817 क्युसेक, कळमोडी धरणातून 21459 क्युसेक, वडीवाळे धरणातून 8270 क्युसेक, कासारसाईमधून 4500 क्युसेक, खडकवासला धरणातून 35574 क्युसेक, गुंजवणी धरणातून 2474 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय। याशिवाय इतर धरणामधून देखील पुढील काही तासात विसर्ग सुरू करण्यात येईल। आज सकाळच्या अपडेटनुसार उसनी धरणात सध्या 43,150 क्युसेकने आवक सुरू आहे। ही आवक पुढील काही तासात वाढेल आणि उद्या दुपारपर्यंत उसनी धरण प्लसमध्ये येईल, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे।